करतो उद्योग वर्धिनीतर्फे. बेसिकली आज आपण जे एकत्र आलेलो आहोत ते म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट या व्यवसायाच्या संधी आणि त्या व्यवसायाच्या अनुषंगाने आमचं जे उद्योग वर्धिनी मार्फत ऑनलाईन प्रशिक्षण आहे त्याची माहिती घेण्यासाठी. मित्रांनो, उद्योग वर्धिनी जसं सांगितलं की 35 वर्षापासून हे कार्य चालू आहे आणि हे जे काम आमचं चालू आहे ते काम करताना वेगवेगळे जे इमर्जिंग फील्ड आहे त्या इमर्जिंग फील्डमध्ये प्रशिक्षण द्यायचं काम आम्ही करतोय की ज्याची आज गरज आहे. आणि जे प्रशिक्षण आम्ही असं देतोय की जे अगदी प्रॅक्टिकल स्वरूपाचं असेल, जे लगेच ज्याचं ऍप्लिकेशन होईल. आमचे सगळे प्रशिक्षण आहे ते ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहे. ओके. सो फ्रेंड्स, मला सांगायचं आहे की हा जो काही कार्यक्रम आहे म्हणजे त्या हा निर्यातमध्ये असलेल्या संधी बद्दल आहे. बेसिकली मित्रांनो, तसं तर आम्ही हे गेल्या 10-12 वर्षापासून एक्सपोर्टच्या बद्दल काम करतोय. आधी फक्त आम्ही वन डे सेमिनार घेत होतो. अनेक अगदी वर्ल्ड वर्ल्ड ट्रेड सेंटर नंतर सोमानी सर असे वेगवेगळ्या तज्ञ लोकांच्या बरोबर आम्ही सेमिनार्स घेतले. नंतर असं लक्षात आलं की आपल्याकडे एक परमनंट सेंटर असायला पाहिजे. पहिले नाशिकमधून मोजकेच लोक एक्सपोर्ट करायचे. पण असं झालं की आता एक्सपोर्टमध्ये खूप लोक इंटरेस्टेड आहे आणि कोणीही काही करू शकतं एक्सपोर्ट, असं जेव्हा लोकांना कळायला लागलं, तेव्हा आज एक्सपोर्टमध्ये लोकांची गर्दी वाढते. फक्त एवढं असताना आपण फक्त अभ्यासपूर्व जर काम केलं तर या एक्सपोर्टमध्ये खूप चांगलं काम आपल्याला करता येऊ शकेल. जसं आपल्याला सांगितलं आता की आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवायचं असेल तर एक्सपोर्ट इम्पोर्टचा जो काही गॅप आहे तो आपल्याला बॅलन्स करावा लागेल. आज आपलं इम्पोर्ट जास्त आहे, एक्सपोर्ट कमी आहे. एक काळ असा होता की जेव्हा आर्य चाणक्याचा काळ होता तेव्हा भारताचा एक्सपोर्टचा वाटा 70% होता. आज तो वाटा फक्त 5% आहे. आता मात्र हा वाढवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तर ही जबाबदारी ही कशी होऊ शकेल? आपला बराच सगळा माल हा फक्त प्रॉपर जर आपण पॅक करून प्रॉपर प्रेझेंटेशन करून काम केलं तर सगळ्या जगामध्ये इंडियन गुड्सला डिमांड आहे. नॉट ओन्ली इन ऍग्रीकल्चर कमोडिटीज, नॉट ओन्ली इन प्रोसेस फूड प्रोडक्ट, बट अनेक इंजिनिअरिंग टॅलेंट आपल्याकडे आहे. त्यामुळे आपल्याला खूप मोठा वाव आहे एक्सपोर्ट करायला. कोणते असे क्षेत्र की ज्याच्यात एक्सपोर्टचा वाव आहे त्याची आपण माहिती घेऊया. पण ऑफकोर्स ऍग्रीकल्चर कमोडिटी हा एक महत्वाचा आपला सिन्स नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र एकंदरीत बराचसा भाग आपला खूप चांगला आहे. आणि हा जेव्हा एवढा चांगला भाग असताना आपल्याला एक्सपोर्ट जो आहे त्याचं आज एक्सेस खूप आहे. आज आपल्याला माहिती आहे की एवढं कोरोना झालं तरी पण पुढचे 2.5 वर्ष पुरतील एवढं धान्याचा साठा आपल्याकडे आहे. आणि आपल्या शेतमाल इतका आहे की तो वाया जातोय. आता हा शेतमाल जर नीट चांगल्या प्रमाणे प्रिझर्व्ह केला आणि जर तो त्याला एक्सपोर्ट केलं तर त्याला सगळं डिमांड. आता मिडल ईस्ट सारखी जी कंट्रीज आहे त्या आखाती देशामध्ये कुठलंही काही पीक होतच नाही. तर ते लोक तर सगळं काही घेतच असतात. म्हणजे तिथे टोमॅटो बी चालतात, तिथे काकडी बी लागते आणि तिकडे सगळ्याच काही गोष्टी लागत असतात. कारण की दुबईची लोकसंख्या जर 2 कोटी आहे तर 2 कोटीमध्ये 50 लाख ते इंडियनच. मला सांगायचं काय की अशा प्रत्येक राष्ट्रामध्ये तुम्ही गेला तर इंडियन खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण आता फक्त इंडियनच इंडियन पदार्थ खात नाही तर बाहेरचे लोक सुद्धा. इनफॅक्ट आज आता या कोरोनामुळे शाकाहारी गोष्टींचं महत्व वाढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात मग इंडियन पदार्थांचं महत्व वाढलं. आज इंडियन प्रोसेस फूड जे आपण म्हणजे भारतावर आक्रमणच मुळात आहे मसाल्याकरता झालं. मसाले जे आहे आपल्या भारताचे लोकप्रिय होते पूर्ण जगामध्ये आणि ते मसाल्याची बाजारपेठ कॅप्चर करायला आलेले इंग्रज आणि मग सगळे आपल्या देशावरच कब्जा करून गेले. मला सांगायचं काय मित्रांनो, हा मसाला आहे की अजून वेगवेगळे प्रोसेस फूड प्रोडक्ट आहे. आणखी जे युरोपियन कंट्रीज आहे त्याच्याही अशा हालत आहे की तिथे 8 महिने थंडी राहते किंवा तिथे बर्फ पडत असतो बऱ्याच बऱ्याच युरोपियन कंट्रीज मध्ये. तर तिथे मग काय पिकणार आहे? तेव्हा आपल्या ह्या जे काही अॅग्रो प्रोड्यूस आहे त्याच्यावर जर थोडीशी काही प्रक्रिया करून प्रायमरी प्रोसेस जरी करून आपण पाठवलं आणि आता ते कसं आहे रेफ्रिजरेटेड व्हॅन वगैरे आहे तर त्याला एक ऍग्रीकल्चर कमोडिटीला तुम्हाला नुसता एक कांदा घेतला तर त्याला दुबईला वेगळा रेट मिळू शकतो, त्याला सिंगापूरला वेगळा रेट मिळेल, त्याला तुमच्या लंडनला वेगळा रेट मिळू शकतो. मला सांगायचं काय की आता सगळ्या अशा अगदी नारळ काय, द्राक्ष काय, डाळिंब काय, अनेक असे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहे की ज्याला प्रचंड डिमांड आहे आपल्या आखाती देशामध्ये आणि इव्हन फार ईस्ट कंट्रीज मध्ये आणि इव्हन युरोपियन कंट्रीज मध्ये. आता हे झालं एक नुसतं आपण याचा जरी विचार केला म्हणजे ऍग्री कमोडिटीचा. मग प्रोसेस फूड प्रोडक्टला सुद्धा इव्हन आपल्या
म्हणजे बाकीचे जे आहेत म्हणजे अन्नधान्य वगैरे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतोय. त्याच्यानंतर आता साखरेला सुद्धा खूप चांगलं, आता आजच स्टेटमेंट वाचलं असेल आपण, की साखरेवर आता कदाचित एक्सपोर्ट करण्यासाठी सबसिडी सुद्धा देण्यात येणार. तर अशा अनेक गोष्टीला डिमांड आहे. त्याचबरोबर मग प्रोसेस फूड प्रॉडक्ट त्याला सुद्धा खूप मोठं डिमांड आहे. मग ते अगदी सगळी भारतीय व्यंजनं जी आहेत, ती आता परदेशात प्रचंड लोकप्रिय होत आहेत. एकंदरीत भारतीय जीवनशैलीला अपनावण्याचं काम पूर्ण जगामध्ये चालू आहे. सो फ्रेंड्स, देर इज अ बिग डिमांड फॉर ऑल दिस थिंग. इंजिनिअरिंग गुड्स भारत हे खूप मोठं री-एक्सपोर्ट केंद्र बनलेलं आहे. जर आपण चाकणला गेला किंवा चेन्नईला गेला, तर तिथे ऑटोमोबाईलचे बरेचसे पार्ट्स सेमी फिनिश्ड अवस्थेमध्ये परदेशातून येतात आणि त्याच्यावर थोडंसं इंजिनिअरिंग वर्क करून प्रिसिजन काम करून दॅट इज बिंग रिएक्सपोर्टेड टू द रिस्पेक्टिव्ह कंट्रीज. कारण की तिथे लेबर खूप महाग आहे, वेअरएज आपल्या भारतामध्ये लेबर हा जो आहे तो बऱ्यापैकी स्वस्त आहे. मला सांगायचं काय की हा जो एक इंजिनिअरिंग एक्सपोर्टचा भाग आहे, शिवाय आपल्या भारतामध्ये टॅलेंट खूप आहे. मित्रांनो, उद्या तुम्हाला मी बिफोर आय फॉरगेट अँड स्विच ओव्हर टू अनदर थिंग, एक आपल्या नाशिकमध्येच एक मोठे उद्योजक आहे, पॉझिटिव्ह मीटरिंग ज्यांचं युनिटचं नाव आहे, मिस्टर सुधीर मुतालिक. यांचं 40 कंट्रीजना एक्सपोर्ट आहे आणि सगळं इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स एक्सपोर्ट आहे. त्यांची सगळी स्टोरी आपण स्वतः ऐकू शकतो. आणि सगळे त्यांनी चायना रिप्लेसमेंट च्या गोष्टी बनवून राहिले ते. मित्रांनो, आज चायनाबद्दल सगळ्यांच्या मनात अतिशय कडू भावना आहे आणि चायनाच्या वस्तूंना खूप मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्याचं फक्त भारतात नाही तर जगामध्ये चालू आहे. अशा वेळेला चायनाला रिप्लेसमेंट बी काहीतरी करावं लागेल. आता ही चायनाची रिप्लेसमेंट जी आहे ती एंटरप्रेन्योरशिप मधून होऊ शकते. मग त्याच्यामध्ये जे चायनात गोष्टी बनू शकतात, मग त्या भारतात का नाही बनू शकत? त्या नक्की बनू शकतात. भारत सरकार बी त्याच्यासाठी आवश्यक त्या सबसिडी द्यायला तयार आहेत. आवश्यक त्या गोष्टी आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आज 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. सो फ्रेंड्स, मला सांगायचं काय की इंजिनिअरिंग एक्सपोर्टला डिमांड आहे, टेक्सटाईलला डिमांड आहे, गार्मेंट्सला डिमांड आहे, हँडीक्राफ्ट आयटमला प्रचंड डिमांड आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्याला खूप काही आपल्याला स्कोप भारतामध्ये होऊ शकतो. फक्त आपण पोहोचायची गरज. त्या लोकांपर्यंत आपण नीट पोहोचत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. नुसता पोहोचत नाही, तर पोहोचले तर चांगलं प्रेझेंटेशन करत नाही. तर ते चांगलं प्रेझेंटेशन, चांगलं पोहोचणं आणि चांगलं पॅकेजिंग या सगळ्या जर गोष्टी आपण केल्या, तर ऑल इंडियन सगळं तुम्ही जे मनात आणा तुम्ही हे करायचं तर ते सगळं एक्सपोर्ट होऊ शकतं. तर मित्रांनो, हा एक्सपोर्टला खूप वाव आहे आणि त्या अनुषंगाने भारत सरकार खूप काही सबसिडी सुद्धा दिलेल्या आहे. आता ईज ऑफ डुईंग बिझनेस जो आहे ना, त्याच्यामध्ये एक्सपोर्टचा नंबर माझ्या मते पहिला असेल. आपल्याला फक्त पहिले एक 14 प्रकारचे लायसन्स काढावे लागायचे. आता फक्त एक आई कोड आणि एक आरसीएमसी रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला एक्सपोर्ट सुरू करता येतं. भारतामध्ये एक्सपोर्ट प्रमोशन करणारे आज 60च्या वरती ज्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स, त्यांचं काम आहे की त्या त्या क्षेत्रातला एक्सपोर्ट प्रमोट करायचं. याशिवाय प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरात म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता यासारख्या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड सेंटर्स एस्टॅब्लिश आहे. तिथे सगळा डेटा आपल्याला जो पाहिजे तो मिळू शकतो. मला सांगायचं काय आहे की एवढं सगळं या परिस्थिती आहेत की जिकडे सगळं काही आज तुम्हाला सबसिडीज आहेत. अर्थात ते सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन तर करावंच लागतं ना. स्वतःहून तर सबसिडी काही मिळत नाही. तर त्यासाठी ती प्रोसिजर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्याला काही कोट करावं लागतं. कॉस्ट शीट आपल्याला माहिती कशी करायची ते माहिती पाहिजे. आज बंदरांची संख्या सुद्धा वाढते दिवसेंदिवस. वेगवेगळे चांगले रोड्स तयार होत आहेत. अनेक ठिकाणी ड्रायपोर्ट तयार होऊ राहिले. आपल्या नाशिकला सुद्धा ड्रायपोर्ट एक होऊ राहिला. आपल्या निफाडला जो आहे, निफाड सहकारी साखर कारखाना इज गोइंग टू बी कन्व्हर्टेड इंटू ड्रायपोर्ट. ओके, तिथे होऊ राहिला. याशिवाय आपल्या चांदोरीला, आपला ह्या जानोरीला आणि अंबडला तिथे इनलँड कंटेनर डेपो आयसीडी म्हणतात त्याला, तर आयसीडी सुद्धा तिथे आहे. मला सांगायचं काय की एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज गव्हर्नमेंट तयार करू राहिला. आपल्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर हे आहे, पण बाकी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या फॅसिलिटीज तयार होऊ राहिल्या. त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे की जेव्हा एवढं महाराष्ट्रामध्ये सगळं काही हे चांगलं आहे, बंदर आहे फक्त आता काही फक्त मुंबईमध्ये असं नाही, तर अगदी रायगडमध्ये सुद्धा बंदर आहे. देर आर सो मेनी थिंग्स की ज्या आपण म्हणजे पुण्याहून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग एक्सपोर्ट होत आहे. कोल्हापूरहून अगदी चपला सुद्धा एक्सपोर्ट होऊ राहिल्या. अगदी वेगवेगळ्या ठिकाणून म्हणजे पूर्ण विदर्भातून सुद्धा अनेक काही गोष्टीचं एक्सपोर्ट चालू आहे. विदर्भाच्या मसाले, विदर्भाच्या काही गोष्टी या
इंजिनिअरिंग प्रोडक्ट सुद्धा विदर्भातून खूप मोठ्या प्रमाणात होऊ राहिले. तिथे सुद्धा ड्रायपोर्ट ऑलरेडी तयार झालंय. ते सगळं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर आहेच, पण भारतामध्ये हे सगळं असं काही जाळं होऊ राहिलं कारण की एक्सपोर्ट हाच मोठा हे आहे. थर्स्ट एरिया गव्हर्नमेंटने केलाय. आपल्या पंतप्रधानांचं आव्हान तर किती चांगलं होतं की आपल्या लोकल गोष्टींना ग्लोबल बनवण्यासाठी तुम्ही व्होकल व्हायला पाहिजे. आणि व्होकल बनण्यासाठी हा कोर्स जो आहे हा तुम्हाला खूप फायद्याचा ठरतो. याच्यात काही वाद नाही मित्रांनो. तुम्हाला या कोर्समध्ये सगळं काय आम्ही शिकवणार ते सगळं कुलकर्णी सर सांगतीलच. पण मित्रांनो, मी स्वतःही एक एक्सपोर्टर आहे. मी असं नाही की आम्ही फक्त लेक्चर देतो. मी स्वतः ऍग्रीकल्चर कमोडिटीचं एक्सपोर्ट करतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही आज काम करतोय. आणि आता खूप त्याला वाव वाढतोय, सगळ्याच कमोडिटीजना वाव वाढतोय. तर आपण आपल्या भारताच्या म्हणजे एक्सपोर्ट केल्याने तुमचे स्वतःचे तर बरेच एक तर शेतकऱ्यांना भाव मिळतो. दुसरं म्हणजे तुम्ही भारतामध्ये परकीय चलन आणतात, डॉलरच्या रूपाने आपण पैसे भारतात आणतात. तिसरी गोष्ट, सरकारला आपण म्हणजे जे सबसिडीज आहे त्या सरकारच्या सबसिडीचा आपल्याला फायदा घेऊ शकतो. चौथं म्हणजे आपल्याला एक स्टॅटस जे आहे, शेवटी एक्सपोर्ट करताना म्हटलं की तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. सो फ्रेंड्स, एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या एक्सपोर्टच्या बिझनेस मधून तुम्हाला भेटतात आहे. तर जरूर आपण ह्या कोर्समध्ये आणि पर्यायाने एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये सामील व्हावं असं आवाहन मी नक्की करेल. आपल्याला आता पुढे आपल्याला गायडन्स करण्यासाठी आमचे जे मार्गदर्शक आहे ते आणि जे प्रशिक्षण पूर्ण कार्यक्रम घेतात ते मिस्टर मुकुंद कुलकर्णी आपल्या समोर आहे. मुकुंद कुलकर्णी सरांचा अनुभव जो आहे तो बऱ्याच जणांच्या वयापेक्षा बी जास्त आहे. इथे बसलेले काय वयाचे मला माहित नाही, पण माझ्यामध्ये 45च्या आतले बरेच जण असतील. मुकुंद सरांचा अनुभव 45 वर्षाचा आहे. त्याच्यापैकी 25 वर्ष सर एका खासगी कंपनीत एक्सपोर्ट डिव्हिजन पूर्णपणे सांभाळत होते आणि गेल्या 20 वर्षापासून एक्सपोर्ट कन्सल्टन्सी ते करतात. तर मित्रांनो, कन्सल्टन्सी ट्रेनिंगचं काम त्यांचं चालू आहे आणि आपल्या विशेषतः 3-3.5 वर्ष आले उद्योग वर्गींशी ते जॉईंट आहेत आणि आपल्या सगळ्या लोकांना हे जे आम्ही 15 दिवसाचं प्रशिक्षण देऊ राहिलो ते खूप भावतंय लोकांना आणि पीपल आर व्हेरी मच हॅपी अबाउट इट. आज मोर दॅन 1000+ एक्सपोर्टर आज फक्त केवळ उद्योजक म्हणजे आमच्या ह्या ट्रेन केलेल्या उद्योजक आहेत की जे मोर दॅन 1500 पीपल आर देअर. सो मला सांगायचं काय मित्रांनो की एवढं सगळं आज चांगलं अनुकूल वातावरण आहे, सबसिडीज आहेत. आता एक्सपोर्ट साठी फायनान्स सुद्धा म्हणजे जर तुमच्याकडे एलसी असेल तर एलसीच्या जारी अगेन तुम्हाला प्री शिपमेंट फायनान्स सुद्धा मिळतो. आणि शिवाय तुमच्या ग्राहकाकडून पैसा येण्याची गॅरंटी हमी हवी असेल तर ईसीजीसी नावाची संस्था आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. मग तो जो इम्पोर्टर आहे तिथला त्याची आपल्याला त्याचं क्रेडिबिलिटी कशी आहे, त्याचं सिबिल रेकॉर्ड आपल्याला चेक करता येऊ शकतं, त्याची आपल्याला चेक करता येऊ शकते आणि त्यांनी जर पैसे नाही दिले तर ईसीजीसी आपल्याला 85% पैसे परत करते. एवढ्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण जरूर घेऊ शकता. सो फ्रेंड्स, आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि तुम्ही जरूर या सगळ्या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा. मी आता मुकुंद कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला गायडन्स करावं. एकंदरीत या एक्सपोर्टच्या एकंदरीत एक विश्व जे आहे तर ते काय आहे त्याच्याबद्दल माहिती द्यावी. एक्सपोर्ट बरोबर इम्पोर्टचं सुद्धा आणि त्याचबरोबर जो आपलं प्रशिक्षण कार्यक्रम आहे, जो 14 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे त्याची सुद्धा माहिती सर देतील. सो विथ दॅट आय हँड ओव्हर चार्ज टू कुलकर्णी सर. कुलकर्णी सरांचं आपण सगळे स्वागत करूया. सर वेलकम आणि आपण सुरू करू. नमस्कार. सरांनी बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आत्ताच्या कोविडच्या याच्यामध्ये म्हणा किंवा त्याच्यानंतर सुद्धा आधी सुद्धा ज्या प्रकारचे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या ऍक्टिव्हिटीज भारतातनं होत होत्या त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आत्ता डिमांड आहेत आयटेमच्या संदर्भातल्या. मग त्या इंजिनिअरिंग गुड्सच्या असतील किंवा प्लॅस्टिकच्या असतील किंवा कपड्यांच्या असतील, ॲग्रिकल्चर गुड्सची तर आहेच आहे, प्रोसेस फूडची पण आहे. तर या सगळ्या गोष्टींबद्दल एक्सपोर्टची रिक्वायरमेंट पूर्ण जगामध्ये आहे आणि सुदैवाने भारत आणि चीन हे दोनच देश ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा इंजिनिअरिंग बाबतीमध्ये पूर्ण जगाला उत्पादनं पुरवू शकतात अशी त्यांची आत्ता पोझिशन आहे. तर या सगळ्या पोझिशन्समध्ये दुर्दैवाने कोविडमुळे चायनाबद्दल जे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत त्याचा फायदा आपणच उठवायला पाहिजे. या सगळ्या दृष्टिकोनातनं आम्ही एक 15 दिवसाचा व्यवस्थित असा कोर्स तयार केलेला आहे स्टेप बाय स्टेप आणि या पूर्ण कोर्समध्ये
तुम्हाला फॉरेन ट्रेड पॉलिसी काय असते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, त्याच्यानंतर लायसन्सेस कुठे मिळतात, काय मिळतात, या सगळ्या गोष्टींची कल्पना, कस्टम क्लिअरन्सची प्रोसेस कशी असते, पेमेंट टर्म्स कशा असतात, डिलिव्हरी टर्म्स कशा असतात, या सगळ्या गोष्टींबद्दलची इन्फॉर्मेशन आम्ही या 15 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला देतो. 1 ते 1.5 तासाचा कोर्स असतो. टायमिंग वगैरे नंतर आपण फायनल करूच या. तर या सगळ्या याच्यामध्ये आता जे लोक अटेंड करत आहेत त्यातले काही जण अगदीच नवीन असतील, काही जण सुरुवातीच्या काळात त्यांनी थोडीफार इन्फॉर्मेशन घेतलेली असेल. पण तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील आता, त्या प्रश्नांची प्रश्न पण मीच तुमच्या मनातले ओळखून विचारून तुम्हाला विचारतोय आणि त्याची उत्तर पण मी तुम्हाला देतो. आता इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू करायची असेल तर काय करावं लागतं, त्याच्यासाठी खूप मोठा कारभार लागतो का वगैरे वगैरे, सगळ्यांच्या डोक्यामध्ये तो प्रश्न असतो. तर असं काही नाहीये. इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू करण्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त तुमची एक स्वतःची कंपनी, मग ती प्रोप्रायटरशिप असू द्या, पार्टनरशिप असू द्या, किंवा प्रायव्हेट लिमिटेड असू द्या, किंवा लिमिटेड कंपनी असू द्या, ती कंपनी पाहिजे. ती मॅन्युफॅक्चर करणारीच कंपनी असली पाहिजे असंही काही नाहीये. ट्रेडिंग करणारी कंपनी पण असू शकते, सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्यास पण असू शकतात. ते या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त शॉपॅकचं लायसन्स पाहिजे. तुम्ही तुमच्या गावात जिथनं तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे एक शॉपॅकचं लायसन्स पाहिजे आणि उद्यम नावाचं एक इंडस्ट्रीचं रजिस्ट्रेशन लागतं तुम्हाला. त्याला आधी उद्योग आधार असे म्हणायचे, आता त्याचं नाव उद्यम झालेलं आहे. ते हे 2 ऍप्लिकेशन्स किंवा 2 लायसन्सेस तुमच्याकडे असले की तुमचं एक कंपनी एस्टॅब्लिश होते. कंपनी एस्टॅब्लिशमेंट झाल्यानंतर तुमचं स्वतःच्या पॅन कार्डवरती किंवा कंपनीच्या पॅन कार्डवरती, पार्टनरशिप असेल तर कंपनीचं पॅन कार्ड येतं, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर कंपनीचं पॅन कार्ड येतं. या पॅन कार्डच्या आधारावरती करंट अकाउंट तुमचं ओपन होतं. करंट अकाउंट ओपन झालं की करंट अकाउंटचं एक कॅन्सल चेक, तुमच्या कंपनीचं किंवा तुमच्या स्वतःचं पॅन कार्ड, शॉपॅकचं लायसन्स आणि उद्यम आधार, या 4 गोष्टींच्या आधारावरती तुमची कंपनी एस्टॅब्लिश होते. आणि ती कंपनी एस्टॅब्लिश झाल्यानंतर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर हे जे एक लायसन्स असतं त्या लायसन्सला ऍप्लिकेशन करून ते लायसन्स तुम्हाला मिळवता येतं. शॉपॅक लायसन्स काढायला तुम्हाला जास्तीत जास्त 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील. ऑनलाईन प्रोसेस आहे सगळी. ऑनलाईन प्रोसेस करून तुम्ही स्वतःची कंपनी स्थापन करू शकता. कोणीही चेकिंगला येत नाही. तुम्हाला फक्त तुमच्या ज्या ऍड्रेसवरून तुम्हाला हे तुमचं कंपनीचं काम चालू करायचं आहे, ते ऑफिस म्हणून ट्रीट केलं जाईल किंवा फॅक्टरी म्हणून पण ट्रीट केलं जातं. ते या प्रोसेसनुसार तुम्ही तुमचं शॉपॅक लायसन्सचं काढा. तुमच्या कंपनीच्या नावाची एक पाटी तुमच्या दरवाज्यावरती लावा. तिथे तुमचे काय आयटम्स तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्या आयटमचे फोटोग्राफ्स लावा आणि तिथे तुमचा तो असा पद्धतीचा एक फोटो काढून त्या शॉपॅकच्या प्रोसेसमध्ये ऑनलाईनला सबमिट करा. शॉपॅकचं लायसन्स तुम्हाला 2 किंवा 3 दिवसात मिळतं. अंदाजे खर्च 200 किंवा 500 रुपये. दुसरं आहे उद्यम आधार किंवा उद्योग आधार. आता उद्यम किंवा उद्योग आधार हे लायसन्स सुद्धा तुम्हाला सेंट्रल मिनिस्ट्रीकडनं, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसकडनंच मिळते. शॉपॅक हे तरी तात्पुरतं का होईना तुमच्या जिल्ह्यापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे. उद्यम आधार हा जो लायसन्सचा भाग आहे त्या लायसन्सच्या भागामध्ये तुमचं डायरेक्ट रजिस्ट्रेशन होतं सेंट्रल गव्हर्नमेंटशी. आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांचा फायदा तुम्हाला घेता येतो. अदरवाईज तुमच्या संदर्भात, तुम्ही करत असलेल्या कामाच्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन मिळत नाही. आणि मग किती जण उद्योग करणार आहेत, किती जण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतायत, याची जर का एक डिरेक्टरी तयार झाली की याचे स्टॅटिस्टिक तयार झालं तर त्यानुसार गव्हर्नमेंट तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट, इन्सेंटिव्ह द्यायचा प्रयत्न करते. तो उद्यम आधार काढायचा असेल तुम्हाला तर तुम्ही गव्हर्नमेंटची MSME नावाची वेबसाईट आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेन्युअर. तर या MSMEच्या वेबसाईटवरती उद्यम आधार असा एक ऑप्शन तुम्हाला मिळतो. फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन आहे. 2 प्रकाराने तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं. मॅन्युफॅक्चरर, उद्योजक किंवा ट्रेडर, सर्व्हिस प्रोव्हायडर, असं त्याचं बायफर्केशन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आता कोविडच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे सगळ्या क्रायटेरिया चेंज केलेले आहेत. आता तुम्ही 2.5 कोटी रुपयापर्यंत तुमचा उद्योग हा मायक्रो म्हणून ट्रीट केला जातो. 5 कोटीपर्यंत आहे माझ्या अंदाजाने आता. तर 5 कोटीपर्यंत तुमचा उद्योगाच्या मध्ये असलेली इन्व्हेस्टमेंटला मायक्रो म्हटलं जाईल. 25 कोटीच्या वरतीला स्मॉल म्हटलं जाईल. मीडियमला त्याच्यापेक्षा 100 कोटीच्या वरती इन्व्हेस्टमेंट असेल तुमची तर त्याला मीडियम केलं जाईल. हे लेटेस्ट आत्ता मागच्या महिन्यामध्येच सगळं गव्हर्नमेंटनी चेंज केलेल्या क्रायटेरिया आहेत.
तुम्हाला हे MSMEच्या वेबसाईटवरती या सगळ्या साईट्स मिळू शकतात किंवा क्रायटेरियाज तुम्हाला मिळू शकतात. त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा. फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन आहे. मोजून 15 ते 20 मिनिटात, जास्तीत जास्त 2 तासाच्या कालावधीमध्ये तुम्ही उद्यम आधाराचा ऍप्लिकेशन ऑनलाईन पेड भरल्यानंतर तुमच्या मेलवरती तुम्हाला तुमचं उद्योग आधारचं ऍक्नॉलेजमेंट येते की तुमचं असं असं ऍप्लिकेशन मिळाला, आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाच्या आत तुमच्या मेलवरतीच तुम्हाला तुमचं कंपनीचं रजिस्ट्रेशन झाल्याचे डिटेल्स मिळतील. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्या प्रोसेस वेगळ्या असतील, किंवा पार्टनरशिप कंपनी असेल तर त्या प्रोसेस वेगळ्या असतील. मग ते पार्टनरशिपचं डीड करा किंवा प्रायव्हेट लिमिटेडकडचं ROCचं रजिस्ट्रेशन करा वगैरे, या गोष्टी परत वेगळ्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला आता पुढचा प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टींना तुम्हाला खर्च किती आला. तुम्ही मग सांगितलं की शॉपॅक काढायला 500 रुपये आहे, त्याच्यानंतर उद्योग आधार तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टच मिळतो आहे. झालं. या 1000 रुपयामध्ये तुमचं जास्तीत जास्त 1000 ते 1500 रुपयामध्ये तुमची स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश झाली. वेदर इट इज अ प्रोप्रायटरशिप फर्म, वेदर इट इज अ पार्टनरशिप. तर त्या अनुषंगाने आता कंपनी एस्टॅब्लिश झाली. पुढचा प्रश्न आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचे लायसन्सेस काय असतात किंवा ते कशा प्रकारचे असतात, त्याला किती खर्च होतो, त्याला किती वेळ लागतो, मग त्याची व्हॅलिडिटी काय असते. तर हे या प्रश्नांची उत्तर पण मी देतो. DGFT DGFT म्हणून गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे, किंवा त्याला मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सच्या अंडर ते डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड अशा पद्धतीचं एक ऑफिस आहे. त्यांच्याकडनं पूर्ण भारतामध्ये ज्या लोकांना इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं आहे त्यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं लायसन्स इश्यू केलं जातं. त्याला म्हणतात इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबर, किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला म्हणतात IEC. तर हे IEC सुद्धा तुम्हाला तुमची कंपनी एस्टॅब्लिश झाली, तुमच्या कंपनीचं करंट अकाउंट ओपन झालं की तुम्ही ऑनलाईन डिजिटल सिग्नेचर घेऊन ते DGFTच्या वेबसाईटला ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्याही प्रोसेस तशीच आहे, आणि 2 दिवसामध्ये तुमच्या मेलवरती तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबरचं लायसन्स तुम्हाला मिळतं. याची फी, मॅक्झिमम फी त्याची 700-800 रुपये आहे, आणि ते अप्लाय करण्यासाठी आता डिजिटल सिग्नेचर नावाची एक अजून ऍडिशनल रिक्वायरमेंट आता जस्ट 13 तारखेपासूनच लागू झालेली. त्यामुळे एक 600-700 रुपयाचं डिजिटल सिग्नेचर आणि 500-700 रुपयाची DGFTची IECची फी, एवढं तुम्ही भरलं की म्हणजे परत 1500 रुपयामध्ये तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर तुम्हाला इश्यू होतो. आता पुढे काय? पुढे इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर तुम्हाला इश्यू झाल्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबरची व्हॅलिडिटी काय हा प्रश्न मनात येईल. त्याच्या अगेन्स्ट कुठे कंपल्शन आहे का, इम्पोर्ट करायला पाहिजे, कुठे रिटर्न फाईल करायचे आहेत का, कोणी गव्हर्नमेंटचे ऑफिसेस येऊन तुम्हाला चेक करणार आहेत का तुम्ही काय करता वगैरे वगैरे. तर असं काहीही नाहीये. इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर हा तुम्हाला दिलेला एक जनरल ओपन परवाना आहे, जो गरजेचाच आहे, ज्याच्याशिवाय तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकणार नाही. तर तो परवाना, इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर तुम्हाला DGFT कडनं मिळतो. हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर किंवा हे इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे लायसन आहे ते लायसन्स तुम्हाला एकदा मिळालं की मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री किंवा गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे त्या फॉरेन ट्रेडच्या पॉलिसीनुसार तुम्ही 95% आयटम इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट विथ धिस पर्टिक्युलर इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबर करू शकता. दुसरं कुठल्याही लायसन्सची तुम्हाला गरज नाहीये. वेगवेगळ्या प्रकारचे अजून लायसन्सेस ते लोक इश्यू करतात, पण त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर घ्यायचा, अदरवाईज नाही घ्यायचा. तर हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं कोड नंबर तुमच्याकडे एकदा तुम्हाला इश्यू झालं की, मी परत रिपीट करतो, इम्पोर्ट एक्सपोर्टचं कोड नंबर इश्यू झालेलं लायसन्स जे आहे ते तुम्हाला लाईफ लॉंग व्हॅलिड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची कंपल्शन नाहीये की तुम्ही इम्पोर्ट केलंच पाहिजे, तुम्ही एक्सपोर्ट केलंच पाहिजे, महिन्याला कुठेतरी रिटर्न फाईल करायचं आहे, वर्षाला फाईल करायचं आहे, अजिबात काही नाहीये. पण जेव्हा केव्हा तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी करायची वेळ येईल त्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा कुठलंही डिपार्टमेंट, वेदर इट इज अ कस्टम डिपार्टमेंट, वेदर इज अ बँक or any other department of government of India related with import export activity will first ask you whether you have the import export code number or not. तर हा अशा पद्धतीचं हे इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर आहे. तो डिजिटलायझेशनच्या सिस्टीममुळे तुम्हाला ऑनलाईन मिळतो. 5 वर्षाच्या पूर्वी जर का तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचा लायसन्स काढायचा विचार करत असाल तर त्याला 2 किंवा 3 महिन्याचा कालावधी लागायचा. वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला जोडून ते तिथे DGFTच्या ऑफिसमध्ये जाऊन हार्ड कॉपी सबमिट करावं लागत होत्या. त्याच्यानंतर ते तुमच्याकडे स्पीड पोस्टानेच यायचं, त्याचा वेळ लागायचा. या सगळ्या गोष्टी आता डिजिटलायझेशनच्या युगामुळे अतिशय कमी वेळांमध्ये झालेल्या आहे, विदाउट एनी हॅरॅसमेंट ऑर विदाउट एनी असेसमेंट, किंवा खूप मोठ्या प्रकारच्या डॉक्युमेंटेशनचा पार्ट करावा लागतो अशातला काही भाग नाही. मोजून 4 किंवा 5 डॉक्युमेंट तुम्ही दिले की तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स तुमच्या हातामध्ये येतं
मेलवरती येतं, त्याची हार्ड कॉपी पण येत नाही. मेलवरती आलेली कॉपी तुम्ही सेव्ह करा आणि पुढे तुमची कामं चालू करा. तर मी मग म्हटलं की फॉरेन ट्रेड पॉलिसीप्रमाणे 95% जे आयटम आहेत ते तुम्ही या इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबरच्या आधारावरती इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता. त्याला म्हणतात ओपन लायसन्स किंवा ओपन कॅटेगरी. 95%ची 100%चं जर का तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघितलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं किंवा भारताचं एक्सपोर्टच्या संदर्भातलं किंवा इम्पोर्टच्या संदर्भातलं, तर तुम्हाला 95% आयटम त्या 100%पैकी 95% आयटम फक्त या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या लायसन्सवरती कामं तुम्ही करू शकता. 5% उरलेले जे आयटम आहेत ते काही आयटम बँड आहेत, काही आयटम निगेटिव्ह लिस्टमधले आहेत, काही आयटम रिस्ट्रिक्टेड लिस्टमधले आहेत, काही आयटम कॅनलाइज लिस्टमधले आहेत. ते इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असताना 95%ची जबाबदारी गव्हर्नमेंटने तुमच्यावरती सोडलेली आहे आणि त्या पॉलिसीनुसार त्या वस्तूचं कॅटेगरी कोणची आहे, रिस्ट्रिक्टेड आहे का निगेटिव्ह आहे का कॅनलाइज आहे, हे चेक करायचं आहे आणि उरलेले आयटम सगळे ओपन लायसन्समध्ये जातात. आता हे लायसन्स जे तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचं मिळतं ते लायसन्स तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड आधारावरती बेस आहे. आधी त्याचं वेगळं 10 डिजिटचं नंबरचं लायसन्स मिळायचं किंवा कोड नंबर असायचा त्याच्यात. आता तुमचं पॅन कार्ड म्हणजेच तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स आहे. तर त्या सर्टिफिकेटमध्ये तो इम्पोर्ट एक्सपोर्टच्या सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तुमचं पॅन कार्डचं मेन्शनिंग केलेलं असतं आणि तोच नंबर तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर म्हणून असतो. तर ही दुसरी पहिली रिक्वायरमेंट तुमची होती की प्रश्न होता तुमचा की याच्यासाठी किती वेळ लागतो, त्याचं लायसन्स व्हॅलिडिटी किती असते वगैरे वगैरे. तर तो पार्ट आता मी क्लिअर केला. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गव्हर्नमेंटने काय केलंय की गव्हर्नमेंटने आपल्या देशातनं एक्सपोर्ट जास्त व्हावं या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारचे 60 एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल स्थापन केलेले आहेत. तर हे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल्स आहेत ते कॅटेगरीनुसार भारतातनं त्या कॅटेगरीचे आयटम किती एक्सपोर्ट व्हायला पाहिजे, किती होत आहेत सध्या, त्याची डिमांड बाहेरच्या देशांमध्ये किती आहे, याच्या संदर्भातला सगळा अभ्यास हे लोक करत असतात इन्स्टिट्यूट एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे. आणि त्याच्यानुसार गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या प्रकारचे सजेशन्स देणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम, इन्सेंटिव्हच्या स्कीम राबवणं. तुम्हाला एक्सपोर्ट केलं म्हणून काहीतरी बेनिफिट गव्हर्नमेंटकडनं मिळतो. तर त्या अशा पद्धतीच्या कुठल्या तरी तुमच्या आयटमशी रिलेटेड एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचं तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्याला एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे जे सर्टिफिकेट मिळतं किंवा रजिस्ट्रेशन होतं त्याला रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये RCMC असं म्हणतात. तसे कुठले 60 प्रकारचे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल्स आहेत. ऍग्रिकल्चर आणि प्रोसेस फूड्स एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांसाठी APEDA म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे. इंजिनिअरिंग गुड्स एक्सपोर्ट करण्यासाठी EEPC आहे. फार्मास्युटिकल एक्सपोर्ट करण्यासाठी फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आहे. केमिकल संदर्भात असेल तर बेसिक केमिकल एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह कौन्सिल वेगळं आहे. त्याच्यानंतर तुमचं कॉस्मेटिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल वेगळं आहे. कोकोनट एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल वेगळं आहे. प्लॅस्टिकचं एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल वेगळं आहे. मसाल्यांसाठी स्पाइस बोर्ड आहे, चहासाठी टी बोर्ड आहे, कॉफीसाठी कॉफी बोर्ड आहे. तर हे जे असे वेगवेगळ्या प्रकारचे 60च्या आसपास एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल्स आहेत ते त्या कॅटेगरीच्या आयटमचं एक्सपोर्ट जास्तीत जास्त कसं वाढावं याच्या संदर्भातलं मार्गदर्शन करतात किंवा त्याचं थोडक्यात तुमचं मार्केटिंगचं काम ते हलकं करतात. त्यांच्या मार्फत वेगवेगळ्या देशांमध्ये एक्झिबिशन्स होतात. काही देशांमध्ये वर्षाच्या ठरलेल्या महिन्यांमध्ये 4-5 दिवसाचं फिक्स एक्झिबिशन्स असतं. त्या एक्झिबिशन्स मध्ये तुम्ही यांचे मेंबर झाला तर तुम्ही त्या एक्झिबिशन मध्ये कन्सेशनल रेटमध्ये पार्ट घेऊ शकता. जागा पाहिजे तुम्हाला जागा तिथे मिळते, स्टॉल मिळतो. तुम्हाला प्रोडक्ट कॅटलॉगचं डिलिव्हरी करायची ते तुम्हाला मिळतं. या सगळ्या गोष्टी जाण्या येण्याच्या खर्चांमध्ये तुम्हाला कन्सेशन मिळतं. तर याचा पण बेनिफिट तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी करत असताना घेता येतो. दुसरा प्रश्न आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं तुम्हाला आम्ही एक्सपोर्ट केलं म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आम्हाला काय इन्सेंटिव्ह देते किंवा काय सबसिडी देते. तर जवळजवळ 2 टाईपच्या सबसिडीज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देते. एक असते इम्पोर्टची सबसिडी आणि एक असते एक्सपोर्टची सबसिडी. ते इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची सबसिडी, इम्पोर्टची घेतली म्हणजे एक्सपोर्टची घ्यायची नाही किंवा मिळणार नाही, एक्सपोर्टची घेतली तर इम्पोर्टची मिळणार नाही असं काही नसतं. तर तुम्ही इम्पोर्टमध्ये EPCG नावाचं एक सबसिडी आहे आणि एक ऍडव्हान्स लायसन्स नावाची सबसिडी आहे. त्याचा काय उपयोग करायचा, कॅपिटल गुड्स कसे परचेस करायचे विदाउट ड्युटी, जेव्हा तुम्ही करता तेव्हा इम्पोर्ट करत असताना तुम्हाला प्रत्येक वस्तूंवरती काहीतरी इम्पोर्टची ड्युटी गव्हर्नमेंटची पेड करावी लागते. कस्टम ड्युटी म्हणतो आपण त्याला. त्या कस्टम ड्युटी मधनं कसं कन्सेशन मिळणार आहे. कॅपिटल गुड्स या कॅटेगरीमध्ये येणारे जे काय आयटम आहेत
ते कॅपिटल गुड्स जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता तेव्हा त्या कॅपिटल गुडवरती आत्ताच्या कंडिशनला आत्ताच्या स्टेजला 28% कस्टम ड्युटी आहे. मग ती कस्टम ड्युटी 0 करून दिली तर तुमचं फिनिश प्रोडक्टचे कॉस्ट शीट कमी होणार आहे, तुमचा फायदा होणार आहे. तुमच्याकडे चांगल्या प्रकारची आधुनिक मशिनरी असेल, आधुनिक कॅपिटल गुड्स असतील, ऑटोमॅटिक मशिनरीज येतील, ते या मशिनरीचा उपयोग चांगल्या पद्धतीचं क्वालिटी मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होऊ शकतं. कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस तुम्हाला करता येते, बॅच वाईज क्वांटिटी काढता येतात तुम्हाला. एकदा तुम्ही त्या मशिनरीचं सॉफ्टवेअरमध्ये डाटा लोड करून दिला की एकदा फक्त इकडून रॉ मटेरियल टाकलं की त्या सॉफ्टवेअरच्या ऑपरेशन्सनुसार एकाच क्वालिटीचं मटेरियल कंटिन्युअस तुम्हाला मिळत राहतं. नो डाऊट त्याच्यामध्ये थोडीशी मॅनपॉवर कमी लागू शकते, पण त्याचा उपयोग तुम्ही दुसरीकडे पण करून घेऊ शकता. तर असं कॅपिटल गुड इम्पोर्ट करण्यासाठी 0% कस्टम ड्युटीमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी पण एक स्कीम आहे. रॉ मटेरियल जे तुम्हाला वापरायचं आहे, इम्पोर्टेड रॉ मटेरियल तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये वापरत असाल रॉ मटेरियल म्हणून, तर ते कसं ड्युटी फ्री इम्पोर्ट करता येईल, अशा 2 इम्पोर्टच्या स्कीम आहेत आणि जवळजवळ 4 ते 5 एक्सपोर्टच्या इन्सेंटिव्हच्या स्कीम आहेत. सगळ्यात पहिली स्कीम असते ड्युटी ड्रॉबॅक. कस्टम कडनं तुमच्या अकाउंटवरती तुम्ही एक्सपोर्ट केल्यानंतर मिनिमम 0.15% ते मॅक्झिमम 4% कॅश इन्सेंटिव्ह कस्टम कडनं तुम्हाला मिळतो. त्याच्यासाठी परत कोणाच्या पाया पडायची गरज नाहीये, कुठे प्रेशर द्यायची गरज नाहीये. ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटला त्या एक्सपोर्टच्या व्हॅल्यूच्या मिनिमम 0.15% ते मॅक्झिमम 5% कॅश इन्सेंटिव्ह तुमच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होतो कस्टमकडनं, एनईएफटी किंवा आरटीजीएस मार्फत. तर ही कस्टमकडनं मिळणारी कॅश इन्सेंटिव्हची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर एक MEIS नावाचं इन्सेंटिव्ह आहे, तुमचं मर्चंटाईज एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह स्कीम म्हणून. भारतातनं जे काही आयटम एक्सपोर्ट होत आहेत, कुठलाही आयटम घ्या, प्रत्येक आयटमवरती तुम्हाला मिनिमम 1% पासून ते मॅक्झिमम 11 ते 12% कॅटेगरीनुसार त्याचे शेड्यूल्स तयार केलेले, टेबल तयार केलेले. त्या टेबलनुसार तुम्हाला कॅटेगरीनुसार, तुमच्या आयटमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला MEIS नावाचा इन्सेंटिव्ह मिळतो. व्हॅल्यूच्या 10%, 11%, 2%, 1% वगैरे. उदाहरणार्थ तुम्ही द्राक्ष एक्सपोर्ट केले तर तुम्हाला 9%चं इन्सेंटिव्ह मिळतोय. डाळिंब एक्सपोर्ट केले 9%चा मिळतोय. त्याच्यानंतर कांद्याला आत्ता तरी नाही मिळत आहे, कांदा लसूणला, पण बाकीचे जे ऍग्रिकल्चरल गुड्स तुम्ही एक्सपोर्ट करतायत त्या प्रत्येक एक्सपोर्ट केलेल्या ऍग्रिकल्चर गुड्सच्या व्हॅल्यूच्या 5% 7% दूध आणि दुधापासून बनलेले जे पदार्थ आहेत, तूप, लोणी, बटर, त्याच्यानंतर चीज वगैरे, यांना 11%चा इन्सेंटिव्ह आहे. तर हा इन्सेंटिव्ह म्हणजे तुम्हाला मिळालेला, गव्हर्नमेंटकडनं मिळालेला ऍडिशनल प्रॉफिट आहे. तर एवढं जर का या इन्सेंटिव्ह मार्फत तुम्हाला इन्कम होणार असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं इकॉनॉमिकल रेटमध्ये एक्सपोर्टचं व्हॉल्यूम तुमचा वाढवू शकता आणि गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला हे इन्सेंटिव्ह मिळतात. तर MEIS इन्सेंटिव्ह मिळतो. ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चरशी रिलेटेड जे आयटम आहेत त्यांना एक TMA नावाचा कॅश इन्सेंटिव्ह DGFT कडनं मिळतो. MEISचा इन्सेंटिव्ह लायसन्सिंग फॉर्म मध्ये मिळतो आणि TMA नावाचा इन्सेंटिव्ह कॅश फॉर्म मध्ये मिळतो. तर तो कॅश फॉर्म मध्ये कोणाला मिळतो, तर जे ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चर रिलेटेड जे आयटम्स एक्सपोर्ट करणारे लोक आहेत त्यांना जे काही ट्रान्सपोर्ट चार्जेस लागलेले आहेत, एक्सपोर्ट करत असताना विमानाचं भाडं लागतं किंवा जहाजाचं भाडं किंवा जहाजाच्या कंटेनरचं भाडं लागतं, तर त्या भाड्यापैकी काहीतरी अमाऊंट तुम्हाला परत करते गव्हर्नमेंट या TMA स्कीमच्या अंडर. तर ती अमाऊंट सुद्धा 5,600 रुपये पर कंटेनर लोड ते मॅक्झिमम 42,000 रुपये पर 20 फीट कंटेनर लोड एवढी कंट्री वाईज तुम्हाला तो इन्सेंटिव्ह कॅशमध्ये DGFT कडनं मिळतो. सर्व्हिसेस एक्सपोर्ट करणारे लोक आहेत, जवळजवळ 170 टाईपच्या सर्व्हिसेस गव्हर्नमेंटने डिक्लेअर केल्या आहेत की जे सर्व्हिसेस एक्सपोर्ट करणाऱ्या लोक सुद्धा फॉरेन करन्सी भारतामध्ये आणत असतात बाय वे ऑफ एक्सपोर्टिंग ऑफ देअर सर्व्हिसेस. तर अशा लोकांना सुद्धा सरसकट 5% त्यांनी मागच्या वर्षात कमवलेल्या फॉरेन करन्सीच्या 5%चं लायसन्स मध्ये तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतो. कुठल्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट होत आहेत, आता ITच्या सर्व्हिसेस आहेत, त्याच्यामध्ये हार्डवेअरच्या सर्व्हिसेस असतात, सॉफ्टवेअरच्या सर्व्हिसेस आहेत, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत, हॉस्पिटल सर्व्हिसेस आहेत, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस आहेत, आर्किटेक्चरल सर्व्हिसेस आहेत, त्याच्यानंतर मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत, अकाउंट रायटिंगच्या सर्व्हिसेस आहेत, फर्टिलिटी सर्व्हिसेस आहेत, नर्सिंग वाईफच्या सर्व्हिसेस आहेत. ट्रान्सपोर्टमध्ये तुमच्याकडे जहाज असलं तर तुम्ही ते जहाज भाड्याने देतात, त्याचे पैसे तुम्हाला फॉरेन करन्सी मिळतात, त्याच्या संदर्भातले इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळतो.
तुमचे कंटेनर तुम्ही प्रोव्हाइड करता तर त्याचे कंटेनरचे मिळतात. विमान तुमच्याकडे आहे, तुम्ही विमानाने माल पाठवताय तर ते विमान भाड्याने देतात, त्याच्या अगेन्स्ट पण तुम्हाला पैसे मिळतात. तर ह्या सगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या सर्व्हिसेस पण आहेत. तर बिल्डिंग शिर्के कन्स्ट्रक्शन, बीजी शिर्केंची जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, शिर्के अँड कंपनी, ते शिर्के अँड कंपनींना इराण इराकमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन करून बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे टेंडर्स पास झाले होते त्यांचे, तेव्हा त्यांनी जे काही सर्व्हिसेस तिथे दिल्या, मग त्यांनी त्या बिल्डिंग उभारण्यासाठी इथनं काही स्टील्स मागवले, इथनं काही वस्तू मागवल्या, सिमेंट मागवलं असेल, विटा मागवल्या असतील, तर त्या एक्सपोर्ट झाल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट त्यांना जे पैसे मिळाले त्याच्यावरती पण त्यांना 5% इन्सेंटिव्ह मिळालेला. पण हे सगळं मिळतंय का नाही मिळतंय हे माहीत नसेल तर तुम्ही कुठेतरी चुकीचं कोटेशन देता आणि त्या कोटेशनमुळे तुमची एक्सपोर्टची ऑर्डर हायर कॉस्ट मध्ये ट्रीट होते आणि तुम्हाला ती ऑर्डर मिळत नाही. जनरली काय होतं की जनरली आपण विचार करतो की आपल्याला एखादी वस्तू 100 रुपयामध्ये पडलेली आहे घरात आणि आपण 400 रुपयाचा कोट केला म्हणजे आपण 300 रुपये जास्त कमवले. तसं नसतं. त्या 300 ऍडिशनल जे तुम्हाला 300 रुपये मिळणार आहेत, त्या 300 रुपयांमधले 100-200 रुपये कुठे जाणार आहेत, तुमचे कुठल्या खर्चांमध्ये जाणार आहे याची कल्पना तुम्हाला नसल्यामुळे सरते शेवटी तुमच्या हातामध्ये ऍडिशनल प्रॉफिट जो तुम्हाला 300 रुपयाचा अँटिसिपेटेड असतो तो 100 रुपयावरती येतो. 200 रुपये तुम्हाला खर्चच करावा लागतात इतर गोष्टींसाठी. मग ते खर्च कोणचे? कंटेनरचं भाडं द्यायचं तर किती द्यायचं असतं, 20 फुटी कंटेनर म्हणजे काय, 40 फुटी कंटेनर म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातलं डिटेल आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड असं सिलेबस किंवा असं सेशन्स आमच्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि DGFTचं एक सेशन आहे, त्याच्यामध्ये हे सगळे लायसन्सिंग ऍक्टिव्हिटी आम्ही शिकवतो. इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या डिलिव्हरी टर्म्स असतात, त्याचा अर्थ काय, त्याच्यानुसार तुमची जबाबदारी काय, समोरच्याची जबाबदारी काय. मग या डिलिव्हरी टर्म ठरवल्या कोणी, कुलकर्णीने ठरवल्या का चांडक सरांनी ठरवल्या? नाही, या डिलिव्हरी टर्म ICC म्हणून जी मोठी इन्स्टिट्यूट आहे वर्ल्ड वाईड, इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स, यांनी या डिलिव्हरी टर्म ठरवलेल्या, जेणेकरून सगळ्या देशांमध्ये त्या डिलिव्हरी टर्मचा एकच अर्थ सगळीकडे गृहीत धरला जाईल आणि त्याच्यानुसार कामं होतील. नाहीतर मग इकडे कोल्हापूरला आणून दे माल, कोल्हापूरला मी आणून देऊ, कोल्हापूरला कुठे आणून देऊ, कोल्हापूरला कागल MIDC मध्ये आणून देऊ का इकडे गोकुळ शिरगावला आणून देऊ का शिरोलीला आणून देऊ? शिरोलीला द्यायचं तर पत्ता सांग बाबा. या सगळ्या गोष्टी ज्या असतात, या सगळ्या गोष्टींचे जे काही रेसिप्रोकेशन्स होतात किंवा त्याचे जे काही वेगवेगळे अर्थ काढले जातात, ते वेगवेगळे अर्थ काही काढायची गरज नाहीये. तुम्ही एक डिलिव्हरी टर्म ठरवली की FOB, फ्री ऑन बोर्ड, कुलकर्णींना जपानला माल पाठवायचा आहे आणि डिलिव्हरी टर्म कुलकर्णींनी ठरवली FOB. FOBचा अर्थ कुलकर्णी जपानच्या त्या पार्टीने दिलेल्या ऑर्डरनुसार क्वालिटीनुसार मटेरियल मॅन्युफॅक्चर करणार, पॅकिंग करणार, नाशिकहून असेल तर नाशिकहून ते मुंबईला घेऊन जाणार, मुंबईला कस्टमचं पूर्ण क्लिअरन्स करून रेडी करून ठेवणार. तर ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, मॅन्युफॅक्चरिंग करणं, पॅकिंग करणं, नंतर त्याचं इन्स्पेक्शन करून घेणं, त्याच्यानंतर ते नाशिकहून मुंबईला शिफ्ट करणं ट्रॅव्हलिंग करून ट्रान्सपोर्टनी, त्याच्यानंतर कस्टम क्लिअरन्सच्या प्रोसेस करणं, याच्यासाठी लागणारा सगळा खर्च त्यांच्या कोटेशनमध्ये इन्क्लूड करावा लागतो कुलकर्ण्यांना. आणि मग त्याचं ते जापनीज येनमध्ये कन्व्हर्शन करतील किंवा डॉलरमध्ये कन्व्हर्शन करून समोरच्या पार्टीला कोटेशन देतात. याच्या पुढचं काम कोणाचं आहे तर जपानला कुठल्या पोर्टवरती घेऊन जायचंय, ते एअरनी न्यायचंय का जहाजाने न्यायचंय, मग त्याचं कंटेनर लोड माल आहे का हाफ कंटेनर लोड आहे का परचुटन माल आहे, या सगळ्या गोष्टींची त्याचं इन्शुरन्स काढणं, त्या जहाजाचं किंवा विमानाचं भाडं भरणं, या सगळ्याची जबाबदारी जपानच्या पार्टीवर. तर हे फ्री ऑन बोर्ड या डिलिव्हरी टर्मचं महत्व आहे. म्हणजे कुलकर्ण्यांची जबाबदारी फक्त आणि फक्त मुंबईला कस्टम क्लिअरन्स करून माल रेडी करून देण्यापर्यंतच आहे. त्याच्यानंतर जपानच्या कंपनीचा ट्रान्सपोर्टर मध्ये येतो, मग त्याचं आणि कुलकर्ण्यांचे डिस्कशन्स होतात. कुलकर्णी त्यांनी त्या ट्रान्सपोर्टरने सांगितलेल्या ठिकाणी माल पोचवून देतात, त्याच्या पुढची जबाबदारी त्या ट्रान्सपोर्टरची आणि त्या जपानच्या कंपनीची आहे. ते असे वेगवेगळे डिलिव्हरी टर्म्स आहेत. एक्सवर्क्स डिलिव्हरी टर्म आहे, FOB आहे, CIF आहे, C&F आहे, DDU आहे, DDP आहे, CPT आहे. या सगळ्यांचा अर्थ तुम्हाला कळला तरच तुम्ही पुढे जाऊ शकता आणि त्याच्यानुसार तुमचं कॉस्टिंग बदलतं. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. चाकणला माल आणून द्या, पण चाकणला कुठे आणून द्यायचा आहे, कोल्हापूरला पाहिजे तो कुठे द्यायचा, नगरला पाहिजे तो कुठे द्यायचा आहे, मुंबईला पाहिजे का,
वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस त्याच्यावरती करावी लागते. या सगळ्या गोष्टींसाठी 1-2 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं सेशन आमचं फिक्स असतं. त्याच्यानंतर पेमेंट कसं मागवायचं, पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आपण एक्सपोर्ट केलेल्या मालाचे पैसे आपल्याला मिळतील का नाही मिळतील, मग ते कसे मागायचे, ऍडव्हान्स कोणी देईल का आपल्याला सगळा खर्च करायचा आहे आणि मग त्याला माल पाठवायचा आणि मग त्यांनी त्या मालामध्ये काहीतरी क्वालिटीचे प्रॉब्लेम काढायचे किंवा पैसेच द्यायचे नाहीत, अशा गोष्टी होतात का? मग कुठली सगळ्यात चांगली पद्धत, ऍडव्हान्स घेतला तर जसं तुम्ही माल पाठवल्यानंतर तुमचे पैसे येतील की नाही अशी भीती वाटते, तसं त्या पार्टीला पण भीती आहे. त्यांनी तुम्हाला 100% ऍडव्हान्स देऊन टाकला पेमेंट आणि नंतर तुम्ही मालच पाठवला नाही त्याला, तर ही या अशा प्रकारच्या ज्या भीतीज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिस्क कॅरी करायची जी गोष्ट असते, त्या वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने प्रोसेसने पेमेंट मागवायला अधिकार असतो किंवा तुम्ही ते पेमेंट मागवू शकता. कुठल्या पद्धती आहेत? तुम्ही 50% ऍडव्हान्स मागा, 50% माल मॅन्युफॅक्चरिंग करून एक्सपोर्ट केल्यानंतरचे डॉक्युमेंट त्याच्याकडे पाठवण्याच्या आधी त्यांनी तुम्हाला द्यायला पाहिजे उरलेले 50%. याला म्हणतात टेलिग्राफिक ट्रान्सफर प्रोसेस. तुम्ही कुठल्याही प्रकारचं कॉम्बिनेशन करू शकता. 80% ऍडव्हान्स 20% नंतर, 70% ऍडव्हान्स 30% नंतर, 50% ऍडव्हान्स 50% नंतर, किंवा उलट 30% ऍडव्हान्स 70% नंतर. तुम्ही एक विचार करा, इम्पोर्ट करत असताना जेव्हा तुम्ही एखादी वस्तू इम्पोर्ट करता, मोठं कॅपिटल गुड्स असतील किंवा रॉ मटेरियल असतील किंवा कुठलाही पदार्थ जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता, त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल पण आला, तर अशा वेळेला समोरच्या देशातल्या ज्या देशातनं तुम्हाला माल इम्पोर्ट करायचा आहे तो त्या देशातली ती सप्लाय करणारी कंपनी किंवा ती सप्लाय करणारी व्यक्ती तुम्ही पैसे पाठवल्याशिवाय देते का माल? नाही देत. का? तर त्याच्याही मनात भीती आहे. मग अशा वेळेला ते तुटक पद्धतीने पैसे घेतात. ऑर्डर बुक करायच्या वेळेला 30% पैसे पाहिजे, भले त्याच्याकडे ती क्वांटिटी किंवा तो आयटम रेडी पण असतो, पण तो सांगतो नाही आम्हाला तुमच्यासाठी मॅन्युफॅक्चर करायचं. हे सगळं मार्केटिंग गेमिक आहे त्यांचं. तर ते सांगतात की ऑर्डर बुक करायच्या वेळेला तुम्हाला 30% ऍडव्हान्स द्यावा लागेल, त्याच्यानंतर आम्ही महिन्याभरानंतर तुम्हाला मटेरियल रेडी करून मॅन्युफॅक्चरिंग करून रेडी झाल्याचं सांगू, तुम्हाला त्याच्या वेळेला 40% टाकायचं आहे आणि जेव्हा आम्ही डिस्पॅच करू तेव्हा तुम्हाला उरलेले 30% टाकायचे. उरलेले 30%, शेवटचे 30% तुम्ही दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला डॉक्युमेंटच देणार नाही शिपमेंटची, म्हणजे आला का पंचायत. तर ते जेव्हा अशा पद्धतीनं तुम्हाला 30, 40, 30 अशा पद्धतीचं पेमेंटच्या टर्म्स टाकतात, तसं तुम्ही का नाही टाकू शकता? इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट तुम्ही जेव्हा करता तेव्हा जनरली माझं ऑब्झर्वेशन असं आहे की भारतीय लोकांची मानसिकता अशी असते की समोरच्या देशातल्या एखाद्या माणसाने तुम्हाला एक्सपोर्टची ऑर्डर दिली म्हणजे तो माणूस तुमच्या दृष्टिकोनातनं भगवान होऊन जातो, देव होऊन जातो. आणि मग तो ज्या पद्धतीनं तुम्हाला विचारेल त्या पद्धतीनं आपण नाचतो. तर काही गरज नाही तसं नाचायची. तुम्हाला गरज एक्सपोर्टची तुम्हाला आहे, त्याला मटेरियलची गरज आहे. ही जास्त करून ही बाब कुठे होते? इंजिनिअरिंग गुड्स मध्ये नाही होत. इंजिनिअरिंग गुड्स मध्ये त्या लोकांना माहिती आहे की पेमेंट ऍडव्हान्स मध्ये घेतल्याशिवाय काम नाही करायचं. ऍग्रिकल्चर आणि प्रोसेस इंडस्ट्रीज मध्ये ज्या लोकांना कामं करायची आहेत ते लोक बरोबर या जाळ्यांमध्ये फसतात. त्याला तुमच्या मटेरियलची गरज आहे, तुम्हाला मटेरियल विकण्याची गरज आहे. तो नीड जी आहे ती दोघांकडे लागलेली. त्यामुळे तुम्ही तुमच्या मालाचे पैसे ऍडव्हान्स 50% या पद्धतीनं प्रोसेस केल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. तर हे पद्धत म्हणजे काय? मग लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे काय असतं? या सगळ्या गोष्टींसाठी 2 किंवा 3 दिवसाचं असतं. त्याच्यानंतर क्लायंट कसे शोधायचे, कुठल्या देशातनं कुठल्या वेबसाईटला क्लायंट शोधायचे, स्टॅटिस्टिक्स कसं बघायचं, एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या इन्सेंटिव्ह स्कीमचा फायदा कसा मिळतो, त्यांच्याकडे कसं स्टॅटिस्टिक्स असतं, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातलं इन डेप्थ ओपन प्रत्येक ईच अँड एव्हरी सेशन मध्ये त्या सेशनशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीच्या संदर्भातल्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट्स ओपन करून तुम्हाला ते एक्सप्लेन केलं जातं. वेबसाईट कशी रीड करायची, डीजीएफटीची वेबसाईट कशी असते, त्याच्यानंतर कस्टमची वेबसाईट कशी असते, कस्टमचं टॅरिफ काय असतं, कस्टमच्या प्रोसेस कशा असतात, इम्पोर्ट करत असताना काय काय करावं लागतं, एक्सपोर्ट करत असताना काय काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातलं प्रॅक्टिकल प्रत्येक वेबसाईट ओपन करून तुम्हाला ती गोष्ट एक्सप्लेन केली जाते. आणि त्याच्यानंतर कॉस्ट शीट कसं बनवायचं हे सगळं तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन केलं जातं. आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर 15 दिवसामध्ये तुम्हाला 80% आसपास आम्ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनातून पाण्यात ढकलायला तयार करतो रादर. तर हे सगळं झाल्यानंतर आता तुम्हाला
तुमची कामं चालू झालेली आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्टची भरून स्थापन झाल्या आहेत, कामं चालू झाले, तर त्याच्यानंतरचा लागणारा जो काही आफ्टर सेल सर्व्हिसचा सपोर्ट लागतो तो पण आम्ही तुम्हाला देतो. मी गेल्या 20 वर्षापासून इम्पोर्ट एक्सपोर्टची कन्सल्टन्सीज करतो. त्याच्या आधी 25 वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट स्टोअर एक्साइज या संदर्भातलीच कामं माझी होती. माझं शेवटच्या कंपनीमधलं डेसिग्नेशन इम्पोर्ट लॉजिस्टिक डेप्युटी जनरल मॅनेजर इम्पोर्ट लॉजिस्टिक्स असं होतं. आणि त्या सर्व गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर या 20 वर्षापासून मी कन्सल्टन्सी फ्रीलान्सिंग कन्सल्टन्सी करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या आता एक कन्सल्टंट म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचेच लोक भेटतात, त्यामुळे ते सगळे एक्सपिरियन्स आहेत, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहेत. आम्ही कस्टम क्लिअरन्सची पण कामं करून देतो, आम्ही फ्रेट फॉरवर्डिंगची पण कामं करतो. तर या सगळ्या गोष्टींचा जो प्रॅक्टिकल अनुभव आम्हाला आलेला आहे, तुम्ही एक्झॅक्टली तुम्हाला कुठल्या ठिकाणी खड्डा लागणार आहे ते तुम्हाला आधीच सांगतो, त्यामुळे खड्ड्यात पडायचा प्रश्न तुमचा कमी होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींमधनं पुढे सरकण्यासाठी आणि आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला लागणारी जी काही मदत आहे, या 15 दिवसात तुम्हाला ती मदत मिळते. तुम्ही जरूर या कोर्सचा फायदा घ्या आणि तुमचं स्वतःचं इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू करू शकता. ट्रेडिंगची करा, मॅन्युफॅक्चरिंग करून करा किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइडिंग करून करा. या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यात आता कधीपासून चालू होणार ते राम सर सांगतीलच तुम्हाला, कधी चालू करायचे बॅच आणि फीज वगैरे किती असते ती आणि टायमिंग काय असतं ते राम सर तुम्हाला सांगतील. थँक्यू, धन्यवाद सर. आता आपण शॉर्टली क्वेश्चन सुरू करू आणि आपला इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स मंगळवार पासून सुरू होतोय 21 तारखेपासून सकाळी 8 वाजता. त्याची माहिती मी देतो. आपण आता क्वेश्चन सुरू करण्याआधी आपले जे 5 पार्टिसिपंट आहेत ज्यांनी आपला रिसेंटली कोर्स सुरू केला ते गणेश जोशी सर आपल्यासोबत जॉईन झाले. तर तर ते स्वतः एक कंपनी सेक्रेटरी आहे. तर मी गणेश जोशी सर तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही आपलं पण बॅकग्राऊंड सांगावं आणि काय काय तुम्ही सर्व्हिसेस देता ते पण सांगावं, म्हणजे तुमचा पण बिझनेस प्रमोट होईल आणि ऑफकोर्स फीडबॅक द्या. सर्वांना नमस्कार. मी गणेश जोशी. मी पुण्यामध्ये स्वतःचा प्रॅक्टिस आहे, कंपनी सेक्रेटरी म्हणून मी काम करतो आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, LLP किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचं रजिस्ट्रेशनचं काम मी करत असतो. मी रिसेंटलीच उद्योगवर्धिनीचा हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स कम्प्लीट केलाय. तर या कोर्सबद्दल मला खरोखर मनापासून असं काही गोष्टी सांगायच्या वाटतात. त्या आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो कोर्स आहे हा प्रॉपरली डिझाईन केलाय सरांनी. म्हणजे या 15 दिवसांमध्ये आज तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल काहीही नॉलेज जर नसेल तर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचं इनडेप्थ नॉलेज या कोर्समध्ये 100% मिळणार. इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या परमिशन्स, गव्हर्नमेंटचे परमिशन्स, लायसन्सेस आणि त्याबद्दल त्याच्यामध्ये मिळणाऱ्या सबसिडीज आणि जे काही लागणारे कंप्लायन्सेस वगैरे आहेत याचं पूर्ण नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये निश्चित मिळेल. कुलकर्णी सरांविषयी खरोखर असं सांगायचं वाटेल की सरांचा स्वतःचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप चांगला आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तो शेअर करतात. आणि उद्योगवर्धिनीच्या या कोर्सबद्दल मी नक्की एवढं सांगू शकेल की कुठल्याही प्रकारचा हातचा राखून त्यांनी असा हा कोर्स डिझाईन केला नाहीये किंवा सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इनडेप्थ मध्ये ते शिकवण्याचा प्रयत्न करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा गायडन्स तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल या कोर्सच्या संदर्भात. आणि 15 दिवसांचा हा कोर्स जो आहे त्यासाठी असणारी फीस देखील मी सांगेल की निश्चितप्रमाणे ही खूप कमी आहे आणि याचा फायदा तुम्हाला निश्चित होऊ शकेल. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. आणि तुमचा लवकरात लवकर एक्सपोर्ट बिझनेस सुरू व्हावा हीच आमची इच्छा आहे. निश्चित. सो थँक्यू सो मच अँड थँक्यू फॉर. ओके, सो आता कुलकर्णी सर मी काय आता प्रश्न घेतो ऑडियन्सचे. तर पहिला प्रश्न असा आहे की सध्या जसं वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट चालू आहे सगळीकडे, तर बेसिकली एक प्रश्न असाच आहे की हा एक्सपोर्ट बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला ऑफिसची गरज आहे का तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पण सगळं काम करू शकता? हा पहिला प्रश्न.
तुम्ही घर बसल्या सुद्धा या गोष्टी करू शकता. ऑफिसची गरज नाहीये. घरातल्या एखाद्या रूम मध्ये तुम्ही तुमचं छोटंसं ऑफिस करू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी तुमच्या ज्या आहेत त्या इंटरनेटवरतीच तुम्हाला करायच्या आहेत. क्लायंट शोधायचे आहेत, कोटेशन्स वर्कआउट करायचे आहेत. एक मोबाईल आणि टेलिफोन तुमचा असल्यानंतर तुम्हाला पूर्ण जगाशी काय, तुम्ही इतर महाराष्ट्रातल्या लोकांशी काय किंवा इतर पूर्ण जगाशी काय कम्युनिकेशन मध्ये राहता आणि त्याच्यानुसार तुम्हाला घरात बसूनच या गोष्टी करण्यासाठी तुमचं शोरूम सारखं आयटम नसणार आहे. ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना फक्त इकडून माल उचलायचा आणि दुसरीकडे माल सप्लाय करायचा आहे. मॅन्युफॅक्चरर असेल तर ओके, जनरली फॅक्टरी असते, पण जे मोस्टली ट्रेडिंग करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी गाळा असला पाहिजे, शोरूम असलं पाहिजे, तिथे बिल बनलं गेलं पाहिजे वगैरे वगैरे ज्या गोष्टी असतात, तसं काहीही गरज नाहीये. तुम्ही घरातून सुद्धा या गोष्टी काम करू शकतात. फुल वर्किंग डेजचं काम नाहीये. तुम्ही अर्धा दिवस तुमची असलेली नोकरी करून सुद्धा संध्याकाळच्या वेळामध्ये, फावल्या वेळामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संदर्भातली कामं करू शकता. आणि पुढचा प्रश्न हा जो बराच कॉमन आहे की जेन्युइन बायर्स भेटणं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो, तर ते कसं आपण फाइंड करायचं जेन्युइन बायर? जेन्युइन बायर्सच्या संदर्भातलं जे काही गोष्टी चांडक सरांनी पण सांगितल्या की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ECGC नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन नावाची, जी इन्स्टिट्यूट तुम्हाला ज्या पार्टीला माल सप्लाय करायचा आहे त्या पार्टीच्या संदर्भातलं फायनान्शियल बॅकग्राऊंड चेक करून तुम्हाला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देते की या माणसाबरोबर किंवा या कंपनी बरोबर व्यवहार करा किंवा करू नका. आणि त्यांनी सांगितल्यानंतरच तुम्ही जर त्या पार्टींबरोबर व्यवहार केला आणि दुर्दैवाने त्या पार्टीने कुठल्या कारणाने तुमचे पैसे दिले नाही, तर तुम्ही त्या ECGC मार्फत तुम्ही काढलेल्या त्या मटेरियलच्या इन्शुरन्स मार्फत तुम्हाला पैसे तुमचे सेक्युअर केले जातात. तुम्हाला ते पैसे 85% ते 95% ते इन्शुरन्स तुम्हाला कव्हरेज त्याचं ECGC कडनं मिळतं. आणि अशा पद्धतीनं जर त्या पार्टीनं तुम्हाला पैसे देण्यासाठी डिफॉल्ट झाला असेल तो माणूस किंवा ती कंपनी, तर तुमच्या कंप्लेंटमुळे ECGC मध्ये तुम्ही दिलेला क्लेम असतो, त्या क्लेमला तुमची कंप्लेंट पकडलं जातं आणि त्या व्यक्तीला किंवा त्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जातं. मग तुमच्या व्यतिरिक्त त्याच पार्टीनं अजून दुसऱ्या कोणाकडे ते इम्पोर्टची ऑर्डर दिलेली असेल आणि ती पार्टी जर का परत ECGC कडे गेली, तर ECGC पहिल्या लिस्टमध्ये त्यांचं नाव असल्यानंतर त्यांना सांगेल की बाबा याच्याबरोबर व्यवहार करू नका, हा डिफॉल्टर आहे. तर अशामुळे त्या समोरच्या पार्टीचं सुद्धा नाव खराब होतं आणि या गोष्टींचा जरब किंवा या गोष्टींचा धाक बाहेरच्या लोकांच्या, देशांमधल्या लोकांवरती पण असतो. याच्या व्यतिरिक्त मग मी जे तुम्हाला सांगितलं की तुम्ही ऍडव्हान्स घेतल्याशिवाय कामच करू नका, ते याच्यासाठी की तुम्ही कमीत कमी 50% 70%च्या आसपास ऍडव्हान्स घेऊन कामं करा. ऍडव्हान्स त्यांनी दिला की तुम्हाला पण त्याच्यामध्ये तुमच्यावरती पण डोक्यावरती एक विशिष्ट जबाबदारी येते की आपलं काम करून पैसे द्यायचे आहेत. त्याचं पैसे घेऊन नुसतं चालणार नाहीये. तो सुद्धा तुमच्याबद्दलची इन्फॉर्मेशन काढून तुमच्याबद्दल पण ब्लॅकलिस्टिंग मध्ये करू शकतो. तर ह्या ECGCचा बेनिफिट तुम्ही घेतला तर तुमचं पैसे कुठेही नाही. ओके, थँक्यू सर. सर पुढचा प्रश्न असा आहे की आपलं एखाद्या बोर्डची RCMC ची मेंबरशिप घेतो, पण सपोज बायर हा दुसऱ्या कॅटेगरी मधला भेटला, दुसऱ्या RCMC कॅटेगरी मध्ये भेटला, तर आपण त्याची मेंबरशिप न घेता आपण प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकतो का? जसं या 60 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलची वेगवेगळी कॅटेगरीज मी तुम्हाला सांगितली, तसा एकच एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल असा आहे ज्याला FIO असं म्हणतात, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्टर्स ऑर्गनायझेशन, FIEO. तर फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्टर्स ऑर्गनायझेशन हे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल असं आहे की जे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल तुम्हाला मल्टिपल ऍक्टिव्हिटीज रजिस्ट्रेशन देऊ शकते. म्हणजे तुम्ही त्या RCMCच्या अंडर किंवा त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ऍग्रिकल्चर गुड्स पण एक्सपोर्ट करा, इंजिनिअरिंग पण करा, प्लास्टिक पण करा. देर इज नो नीड टू हॅव ए सेपरेट रजिस्ट्रेशन ऑफ APEDA और इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल और प्लास्टिक एक्सपोर्ट. तर FIOचं एकच मल्टिपल ऍक्टिव्हिटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही घेतलं तर तुम्ही त्याच्या अंडर एक्सपोर्ट कुठल्याही प्रकारच्या तिन्ही वस्तूंचं करू शकता. बरोबर, धन्यवाद सर. पुढचा प्रश्न असा आहे की ट्रेडिंग मध्ये काही कुठल्या प्रोडक्टला जास्त अपॉर्च्युनिटी आहे जर का आपल्याला फक्त ट्रेडिंग करायचं असेल, आणि ट्रेडिंग कसं करायचं? ट्रेडिंग करत असताना तुम्हाला तिन्ही पद्धतीचे तुमचं कान आणि डोळे तुम्हाला उघडे ठेवून वावरायचे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वेबसाईट्स आहेत, ज्या वेबसाईट्स तुम्हाला एक्सपोर्टच्या एन्क्वायरीज प्रोव्हाइड करतात, तर त्या एक्सपोर्टच्या एन्क्वायरी प्रोव्हाइड करणाऱ्या लोकांचं जर का तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं आणि तुम्हाला आता माहिती आहे की समोरच्या पार्टीला अमुक वस्तू पाहिजे
याच वेळेला तुम्हाला ही पण गोष्ट माहिती असली पाहिजे की ती वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करून देणारा मॅन्युफॅक्चरर भारतामधला कोण आहे. तर बाहेरची गरज जशी समोरच्या पार्टीला असते तसं तुम्हाला आता माहिती आहे की इथे यू शुड बी इन अ पोझिशन टू हॅव ए मिडल पर्सन. म्हणजे मटेरियल कोणाला पाहिजे, त्याची रिक्वायरमेंट काय हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. ती वस्तू मॅन्युफॅक्चर करणारा कोण आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, आपण गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर का तुमच्याकडे अवेलेबल असतील, शॉर्ट मध्ये तुम्हाला मार्केटिंग मध्ये जास्त त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. तर मार्केटिंग वरती जर का तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन करून जास्त इन्व्हेस्टमेंट मार्केटिंग या विषयावरती केली तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या एक्सपोर्टच्या एन्क्वायरीज कराव्या लागतील. आणि तिथे तुम्ही तुमचं फक्त आणि फक्त एका पार्टीकडनं 100 रुपयाचा माल घ्या आणि तो 110 रुपयाला विका. 10 रुपये तुमचा इनबिल्ट प्रॉफिट झाला आणि गव्हर्नमेंट कडनं मिळणारे इन्सेंटिव्ह जे 10-12% वरती असतात ते असं सगळं मिळून जवळजवळ 20-25% आसपास तुम्हाला प्रॉफिटच मिळतो. ओके, धन्यवाद सर. आणि आता मी काही लोकांचे कोर्स बद्दल प्रश्न येतात ते घेतो, त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करू. बेसिकली हा 15 दिवसांचा कोर्स आहे जसं सरांनी सांगितलं, आणि हा मंगळवार पासून सुरू होतोय 21 जुलैला. सकाळी 8:15 वाजता याचा टायमिंग आहे. 8:15 ते 9:30 पावणे 10 पर्यंत हा रोज चालतो. रोज 1.5 तास पर्यंत असतो हा कोर्स. तुम्हाला चॅट मध्ये जी लिंक टाकली त्याच्यामध्ये तुम्ही या लँडिंग पेजवर येणार उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवर, जिकडे तुम्हाला डिटेल्स सिलेबस सगळा मिळू शकतो. तर हा कोर्स याच्यामध्ये हे जे फॉलोइंग टॉपिक्स आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट इंट्रोडक्शन, आरसीएमसी रजिस्ट्रेशन, त्याच्या इन्सेंटिव्ह काय काय आहे, लिगल डॉक्युमेंटेशन काय काय आहे, पेमेंट टर्म्स कशा ठरवायच्या, आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये कव्हर करतो 15 दिवसांमध्ये. आपले सगळा पूर्ण कोर्स लाईव्ह आणि इंटरॅक्टिव्ह असतो. झूम वरती आपले सेशन्स असतात आणि तुम्ही कोर्समध्ये डिरेक्टली अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारू शकता फॅकल्टीला, म्हणजे कुलकर्णी सरांना. आपल्याची आपण स्टुडंट लिमिट फक्त 30 स्टुडंट पर बॅच ठेवतो, म्हणजे कोर्स हा जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि तुमचे सगळे सेशन्स क्लिअर व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा प्रत्येक सेशन रेकॉर्ड होतो. तर जरी इन केस एखाद्या दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्ही नक्की पुन्हा तो सेशन रेकॉर्डिंग बघू शकतात. ही रेकॉर्डिंग तुमच्या जीमेल आयडी वरती शेअर होते. आणि कोर्स झाल्यानंतर पण आमचा तुम्हाला सपोर्ट असतो जोपर्यंत तुमचं, आणि तुम्हाला प्रत्येक हा कोर्सचा सगळा प्रेझेंटेशन, कोर्स मटेरियल हा तुम्हाला ईमेल वरती पाठवला जातो, ज्याच्याने तुमचं काहीच गोष्टी मिस नाही होणार. याच्यामध्ये कुलकर्णी सर सगळं मार्गदर्शन करतील, आणि चांडक सर तुम्हाला एक व्यवसाय कसा याच्यामध्ये सुरू करायचा इम्पोर्ट एक्सपोर्ट याच्यामधल्या काही प्रॅक्टिकल गोष्टी अजून सांगतील. 4,000 रुपये कोर्सची फी आहे, आणि हा 21 जुलैला मंगळवार पासून सकाळी 8:15 ला सुरू होतोय 15 दिवसांसाठी डेली. तर आता इथून पुढे मी अजून काही कोर्सचे क्वेश्चन्स कव्हर करतो, आपले वेबिनारचे काही क्वेश्चन्स कव्हर करतो. तर एक प्रश्न असा आहे की सर, याच्यामध्ये सीएचए चा रोल काय असतो ओव्हरऑल, म्हणजे सीएचए किती इम्पॉर्टंट असतो एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मध्ये, ते सांग. इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस मध्ये जेव्हा तुम्हाला कस्टम मधनं माल सोडवायचा असतो, वेदर इट इज इम्पोर्टेड मटेरियल ऑर वेदर इट इज एक्सपोर्टेड मटेरियल, तर कस्टमच्या ज्या पूर्ण प्रोसेस कव्हर करायच्या असतात त्या कव्हर करण्यासाठी सीएचए किंवा कस्टम हाऊस एजंट, आता त्याला कस्टम हाऊस ब्रोकर, कस्टम ब्रोकर असं म्हणतात, तर हा या माणसाची किंवा असं लायसन्स ज्या माणसांकडे आहे, ज्या कंपनीकडे आहे, अशा कंपन्यांची मदत तुम्हाला घ्यावीच लागते. कारण कस्टमच्या ज्या प्रोसिजर्स असतात त्या लेंथी पण असतात, कटकटीच्या म्हणण्यापेक्षा क्लमझी असतात असं आपण म्हणू, आणि त्या सर्व्हिसेस देण्यासाठीच त्या लोकांना ते लायसन्स दिलेले असतात. दे आर ऑथोराइज लायसन्स होल्डर्स लोक असतात, आणि सगळ्या प्रकारच्या प्रोसेस, सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया त्यांना माहिती असतात, आणि शॉर्ट वेळामध्ये ते तुमचं काम करून देतात. आता तुम्ही जर का एक सेल्फ प्रोसेस पण तुम्ही करू शकता, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही, पण ते करण्यासाठी तुमच्याकडे त्या गोष्टीचं पूर्ण नॉलेज असेल तरच तुम्ही जाता, किंवा नाहीतर तुम्ही अडकून पडाल. कस्टम मध्ये कुठल्या मजल्यावरती जायचं हेच तुम्हाला जर का माहिती नसेल, 20-22 मजली बिल्डिंग आहे, 5व्या मजल्यावरती कुठलं डिपार्टमेंट आहे, 7व्यावरती कुठलं आहे, ग्रुप कोणचा आहे, बिल ऑफ एंट्री म्हणजे काय, चलन कसं भरायचं आहे, टीएससी म्हणजे काय, या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींसाठी क्लिअरिंग हाऊस एजंट या व्यक्तीची, या संस्थेची गरज लागतेच लागते. विदाउट हिम यू कॅनॉट, इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर इम्पोर्ट एक्सपोर्ट ऍक्टिव्हिटी. ओके, टीम वर्क मधला एक अगदी महत्वाचा दुवा आहे कस्टम क्लिअरिंग एजंट आणि फ्रेट फॉरवर्डर. म्हणजे ट्रान्सपोर्टच्या सर्व्हिसेस देणारे जे कंपनी असतात, विमानाने पाठवायचं असेल तर काय करायचं, जहाजाने पाठवायचं असेल तर काय करायचं, ते हे तुम्ही कस्टम क्लिअरिंग एजंट आणि फ्रेट फॉरवर्डर हे हँड टू हँड जाणारे लोक आहेत. ते
त्यांच्या तिघांच्या कॉम्बिनेशन मधूनच तुमचं काम सोपं होणार आहे. एकटं तुम्ही नाही करू शकत या गोष्टी. बरोबर. आणि धन्यवाद सर. पुढचा प्रश्न असा आहे की एक तर आपण जसं कव्हर केलं, पण तरी तुम्ही शॉर्टली पुन्हा सांगा की एक्सपोर्ट साठी मिनिमम किती इन्व्हेस्टमेंट लागते आणि मिनिमम क्वांटिटी पण असते का एक्सपोर्ट करण्यासाठी? एक्सपोर्ट करत असताना मिनिमम क्वांटिटी तुम्ही अर्धा किलो पासून सुद्धा एक्सपोर्ट करू शकता. तुम्ही एक्सपोर्ट करत असताना सुद्धा 4-5 प्रकारांनी तुम्हाला वेज दिलेले आहेत. जहाजाचं एक्सपोर्ट त्याला सी एक्सपोर्ट म्हणतात. एअरचं विमानाने जाणार असेल त्याला एअर एक्सपोर्ट म्हणतात. फॉरेन पोस्ट पार्सल प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक राज्यातल्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये पोस्ट ऑफिस आहे, जनरल पोस्ट ऑफिस. तर प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये फॉरेन पोस्ट पार्सल नावाची एक सेपरेट व्यवस्था आहे. तुम्ही फॉरेन पोस्ट पार्सलनी सुद्धा माल एक्सपोर्ट करू शकता, विमानाने पाठवू शकता. तुम्ही बाय रोडने सुद्धा माल जातो. काही देश आपल्या देशाच्या याला सीमेला रस्त्याने पण जोडलेले आहेत. उदाहरणार्थ नेपाळ झालं, भूतान झालं किंवा बांगलादेश झालं, पाकिस्तान पण आहे, त्याच्यानंतर सिंगापूर पण आहे. तर हे देश आपण बाहेर त्या देशांना बाहेर रोडने पण माल पाठवू शकतो, बाहेर रेल्वेने पण माल जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही कितीही माल पाठवू शकता. देर इज नो लिमिट किंवा तुम्ही इतका टनच माल पाहिजे, इतका टन माल पाहिजे असं काही नाहीये. अर्धा किलो पासून ते तुम्ही 20 फूट फुल कंटेनर लोड म्हटलं तर 25 टन माल जातो एकाच कंटेनरमध्ये. 40 फुटी म्हटलं तर 27 टन माल जातो एकाच कंटेनरमध्ये. ब्रेक बल्कने पण तुम्ही माल पाठवू शकता. एकदम 10,000 मेट्रिक टन तुम्हाला गहू पाठवायचे किंवा तुम्हाला एक्सपोर्ट करायचे मका, 10,000 मेट्रिक टन क्वांटिटीची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही जहाजच भाड्याने घेऊ शकता. स्पेशल चार्टर्ड व्हेसल असं त्याला म्हणतात. तर 10,000 मेट्रिक टन तुमच्या एकट्याचाच माल त्या जहाजावरती लोड केला जातो आणि ते जहाज पुढे जातं. तर देर इज नो लिमिट. ॲज फार ॲज कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज कन्सर्न, इट टोटली डिपेंड्स अपॉन युअर पेमेंट टर्म. तुम्ही कुठल्या पद्धतीनं पेमेंट टर्म फायनल करतायत. 50% त्यांनी ऍडव्हान्स दिलं तर 50%च तुमचं काम आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या सप्लायरला पैसे आधी द्या किंवा त्याला 15 दिवसांनी 20 दिवसानंतर पैसे दिला, या अशा पद्धतीचा टायप तुम्ही कसं करता त्याच्यावरती अवलंबून आहे. पण टोटल ओव्हरऑल जर का ऑब्झर्वेशन तुम्ही केलं तर कंपनी स्थापन करण्यापासून इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर काढणं, कंपनी स्थापन करणं, त्याच्यानंतर RCMC किंवा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं रजिस्ट्रेशन घेणं किंवा इतर गोष्टींच्या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन घेणं, या सगळ्यांचा मॅक्झिमम खर्च 30 ते 35 हजार रुपये आहे. 30 ते 35 हजार रुपये तुमची स्वतःची कामं चालू होतात. ओके, धन्यवाद सर. आता आपण मोजून 2-3 प्रश्न घेऊ. आपण थोडा वेळेच्या पुढे गेलेलो आहे. तरी पुढचा प्रश्न असा आहे की इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जॉब वर्क्सला काय स्कोप आहे, म्हणजे वेंडरशिप आउट ऑफ इंडिया याला काय स्कोप आहे? आता कोरोनाच्या कालावधीमध्ये बाहेरच्या देशांमधनं चायनामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग होत असतं, उदाहरणार्थ तुमचे लॅपटॉप झाले किंवा मोबाईल झाले वगैरे वगैरे, तर जर तुमच्याकडे त्या पद्धतीची फॅसिलिटी अवेलेबल असेल असेंब्ली करायची, फक्त इंजिनिअरिंगची पण असू शकते, इलेक्ट्रॉनिक्सची पण असू शकते, तर असं जॉब वर्कचं काम पण तुम्ही विदाउट कस्टम ड्युटी इम्पोर्टमध्ये, इम्पोर्टच्या केसमध्ये कस्टमच्या रूल्सनुसार जॉबिंग ऍक्टिव्हिटी नावाचा एक सेपरेट प्रकार आहे. जसं इथे आपण दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या कंपनीसाठी काम करतो आणि त्याचे ऑफिशियल वेंडर होतो. उदाहरणार्थ महिंद्राला माल सप्लाय करायचा तर महिंद्राचा तुम्हाला वेंडरशिप रजिस्ट्रेशन कोड नंबर मिळतो. तसं बाहेरच्या देशातल्या एखाद्या कंपनी बरोबर तुम्ही टायअप जर का केलं तर तुमच्याकडच्या असलेल्या फॅसिलिटी बघून ती कंपनी तुम्हाला जॉब वर्कची कामं देऊ शकते. अशा वेळेला ती कंपनी तुम्हाला पूर्ण रॉ मटेरियल ते असेंब्ली करण्यासाठी देते, इम्पोर्ट तुम्ही ते करता आणि त्याच्या संदर्भात लागणारी जी कस्टम ड्युटी तुम्हाला गव्हर्नमेंट माफ करते. तुम्ही ती मटेरियल तसं सोडवा आणि त्या मटेरियल मधनं असेंब्ली करा आणि त्या पार्टीला परत एक्सपोर्ट करा. तर तुम्हाला जॉब वर्कच्या संदर्भातलं ही सगळी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जे काही फीस दिली जाणार आहे त्याला म्हणतात जॉबिंग ऍक्टिव्हिटी किंवा जॉब वर्क. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट वेअरहाऊसिंग फॅसिलिटी पण गव्हर्नमेंटने तुम्हाला दिलेली आहे, बॉन्डेड वेअरहाऊस म्हणून त्याची एक नवीन स्कीम आहे, त्या स्कीमचा पण बेनिफिट घेऊ शकता. आता आपल्या या कार्यक्रमाच्या टायमिंग नुसार जास्त काही आता तुम्हाला एक्सप्लेन नाही करता येणार, पण तुम्ही नंतर मला फोन करून विचारलं तर मी त्या जास्त गोष्टी प्रकर्षाने सांगू शकेन. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न असा आहे की ECGC सर्व्हिसेस फ्री असतात का चार्जेबल असतात? आणि युरोपमध्ये
कुठला ECGC चा आहे, म्हणजे युरोपमध्ये करायचं असेल तर काही बोर्ड आहे का त्याचा, एक्सपोर्ट काउन्सिल आहे का त्याचं, वेअर टू रजिस्टर? ECGC एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची इन्स्टिट्यूट आहे. तिचा आणि बाहेरच्या देशातल्या ECGCचा किंवा बाहेरच्या देशातल्या कंपन्यांचा काही संबंध नसतो. तुम्ही ही ECGCची इन्स्टिट्यूट महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर ती पूर्ण भारतभर पसरलेली आहे. पण महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक मुंबईला ऑफिस आहे, एक पुण्याला ऑफिस आहे आणि एक नागपूरला ऑफिस आहे. तुम्हाला ज्या पार्टीला माल सप्लाय करायचा आहे त्या पार्टीचं तुम्ही त्या पार्टीला तुमचं पाठवलेलं कोटेशन किंवा प्रोफर्मा इनवॉइस आणि त्या पार्टीची तुम्हाला आलेली ऑर्डर, त्या दोन्ही गोष्टी घेऊन तुम्ही ECGCच्या पुण्याच्या किंवा मुंबईच्या किंवा नागपूरच्या ऑफिसमध्ये जा. ते लोक त्या कागदपत्रांचा अभ्यास करून तुम्ही ठरवलेल्या पेमेंट टर्म्स ओके त्यांना वाटल्या किंवा ज्या आहेत त्या त्यांनी मान्य केला तर ते त्या समोरच्या पार्टीचं डिटेल्स तुम्हाला काढून देतात. त्याच्यासाठी त्यांची फी काहीतरी 4,000 रुपये आहे. 2,000 असे त्यांची फी आहे. 2,000ची रजिस्ट्रेशन फी असते आणि 2,000ची त्या पार्टीचं इन्फॉर्मेशन काढून देण्याची त्यांची फी असते. जर ती पार्टी निगेटिव्ह लिस्ट मध्ये मिळाली तर तुमचे 2,000 तुम्हाला परत मिळतात. पहिले 2,000 जे रजिस्ट्रेशनचे केलेले असतात ते काही तुम्हाला परत मिळणार नाही. तर मोजून 4,000 रुपयामध्ये तुम्हाला त्या पार्टीचं इन्फॉर्मेशन मिळते आणि नंतर जर त्यांच्या याच्याप्रमाणे ती पार्टी ओके झाली तर तुम्ही जो माल पाठवणार आहात त्या मालाच्या पैशाचा विमा तुम्ही त्यांच्याकडे काढणं गरजेचं. त्याची त्या विम्याचे प्रीमियम फी सुद्धा मॅक्झिमम 1% आसपास असते, व्हॅल्यूच्या 1%. ते तुम्ही पेड करायचे आणि तुमचा तिथे विमा उतरवला जातो. तुमचा म्हणजे तुमच्या मालाच्या पैशाचा विमा उतरवतात आणि त्याच्या व्यतिरिक्त माल एक्सपोर्ट केल्यानंतर जर डिफॉल्ट झाला काही तर त्या विम्याच्या अगेन्स्ट तुम्हाला क्लेम तुम्ही करायचा. तुम्हाला 85 ते 95% अमाऊंट परत मिळते. ओके. आणि सर याला GST असतो का एक्सपोर्ट मध्ये? एक्सपोर्टला टॅक्सेस कुठलेच नाहीये, नो GST. तर अशा वेळेला तुम्ही जे ट्रेडिंग करत असताना GST भरलेला आहे, लोकल परचेसिंग करत असताना किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत असताना तो GST तुम्हाला एक तर गव्हर्नमेंट कडनं रिफंड मिळतो भरून, तुम्ही जर का कोटेशन पाठवलं असेल तर, किंवा तुम्ही तो GST चार्जेस करायचा नाही. म्हणून तो तुम्हाला बाकीचे इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट देते. तर रिफंड पण तुम्ही क्लेम करू शकता GSTचं, विच कॅन बी इन कॅश ऑर विदाउट GST तुम्ही माल एक्सपोर्ट करू शकता. ओके. आणि शेवटचा एक 2 प्रश्न घेतो. खूप प्रश्न आले सर आज. तर एक प्रश्न असा आहे की एक्सपोर्ट मध्ये कॉम्पिटिशन किती आहे, याचा प्रोडक्ट रेटवर काही फरक पडतो का? एक्सपोर्ट मध्ये कॉम्पिटिशन असणार आहे. एक्सपोर्ट मध्ये कॉम्पिटिशन 3 पद्धतीच्या मुद्द्यांवरती असू शकते. एक तर क्वालिटीचा मुद्दा, दुसरं तुमची सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायची किंवा सप्लाय करायची ॲबिलिटी आणि तिसरं म्हणजे पेमेंट टर्म्स. तर तुम्ही तुमचं कॉस्ट कुठल्या पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट करतायत याच्या संदर्भातलं जर तिथे तुम्ही त्या तिन्ही गोष्टींमध्ये पार झालात तर तुमचं एक्सपोर्टची ऑर्डर कुठे जात नाही. आणि एकदा एक्सपोर्टची ऑर्डर एखाद्या कंपनीची फायनल झाली ना ती वर्षानुवर्ष चालते. असं काही नाही की ते मध्ये तोडतील वगैरे, असं काही नसतं. सो यू हॅव टू बी ऑलवेज ऑन द अपडेशन कंडिशन मध्ये तुम्ही असला पाहिजे. समोरच्या पार्टीला काय पाहिजे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही माल पण दिला पाहिजे. मग तुम्ही तो माल पाठवत असताना आधी त्याचं इन्स्पेक्शन करून घ्या, क्वालिटी अप्रूव्ह करून घ्या आणि देन यू गो अहेड. ओके. थँक्यू सो मच सर. आज आपण जवळपास सगळे प्रश्न आपण कव्हर केले. तरी ज्यांचे कोणाचे प्रश्न राहिले असतील तर त्यांचा आपण कोर्स मध्ये तुमचा डिटेल मध्ये सगळे क्वेश्चन्स आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सो विथ दॅट स्मॉल ब्रीफ अबाउट एक्सपोर्ट आजचा वेबिनार आपण इथे थांबू. सो थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स. थँक्यू सो मच गणेश जोशी सर, तुम्ही आज आले आणि आज तुमचं पण बिझनेस बद्दल सांगितलं आणि कोर्स बद्दल सांगितलं. आणि थँक्यू सो मच कुलकर्णी सर, खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं. सो विथ दॅट आजचा वेबिनार आम्ही हा युट्यूब चॅनल वरती पण टाकणार आहे, उद्योग वर्धिनीच्या. तर तिकडे तुम्ही चॅनल वरती बघून हा वेबिनार पुन्हा कव्हर करू शकतात. आणि तुम्हाला फोन नंबर चॅट वरती दिलेला आहे, तर त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता आणि कोर्स बद्दल काही अजून माहिती पाहिजे असेल तर त्याच्यावरती भेटू शकता. तर 8:15 वाजता सुरू होतोय 21 जुलैला मंगळवारी. तर तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करा आणि नक्कीच हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन असतं. थँक्यू सो मच. आणि आजचा वेबिनार आपण इथे संपूया. थँक्यू.